एक अभिनेत्री आणि मॉडेल पूजा सिंग हिचा मर्डर झाला होता आणि याचा तपास इतका सस्पेन्स होता की खुनी नक्की कोण आहे हे कळायला कित्येक महिने गेले होते। या स्टोरीमध्ये ग्लॅमर आहे, सौंदर्य आहे, अफेअर आहे, भांडण आहे, विश्वास आहे आणि विश्वास आहे म्हणजे विश्वासघातसुद्धा आहे, स्वार्थ आहे, सस्पेन्स आहे, थ्रिलर आहे, सगळे रंग या स्टोरीमध्ये आहेत। एक खून, 2 राज्यामधील पोलिसांचा तपास, 2 संशयित, खून नवऱ्यानं केला की तिच्या प्रियकरानं केला, खून कसा झाला, का झाला, अत्यंत अनपेक्षित अशा पद्धतीचा उलगडा ही सगळी घटना आज आपल्याला बघायची आहे। तारीख आहे 31 जुलै 2019। पहाटे 5ची वेळ आहे। ठिकाण आहे बेंगळुरू शहर। पहाटेच्या वेळेमध्ये बेंगळुरू पोलिसांना एक फोन आला। फोन करणाऱ्या व्यक्तीनं सांगितलं त्याचं नाव आहे मुनिराजू आणि तो एक शेतकरी आहे आणि तो बंगलोरमधील कॅम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या जवळ शेताकडे म्हणजे त्या बाजूनं जात असताना निर्जन स्थळी रस्त्यावरती एका महिलेचा मृतदेह पडलेला आहे हे त्यानं सांगितलं। ही माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचतात। घटनास्थळी पोलिसांनी बघितलेलं दृश्य हृदय पिळवटून टाकणारं होतं। मृतदेह तरुणीचा होता। वय साधारणपणे 28-30 वर्षाचं होतं। तिचं अत्यंत क्रूरपणे हत्या केली होती। डोकं ठेचलेलं होतं, मेंदू बाहेर आलेला होता आणि सगळं शरीर रक्ताने माखलेलं होतं। शरीरावरती धारदार शस्त्रांनी वार करण्यात आले होते आणि अनेक ठिकाणी तिला कापल्याच्या खुणा होत्या, अनेक वार होते आणि हाताचे तळवेसुद्धा तिचे फाटलेले होते आणि अंगावरती अत्यंत ब्रँडेड अशा पद्धतीचे कपडे होते, ब्रँडेड घड्याळ होतं आणि अशा पद्धतीची ती तरुणी आणि तिचा मृतदेह तिथं पडलेला होता। आता ही मयत तरुणी ही चांगल्या घरातील असावी असं वाटत होतं। मृतदेहाच्या जवळ काही विटा पडलेल्या होत्या, काही दगड पडलेले होते, त्यांच्यावरती रक्ताचे डाग पडलेले होते। याचा अर्थ या दगड विटांनी सुद्धा त्या तरुणीला ठेचलेलं असावं आणि चाकून तिच्यावरती वार केलेले असावेत। पण मृतदेहाची इतकी विदीर्ण अवस्था होती की त्याची ओळख पटवणं अशक्य होतं। घटनास्थळी असा कोणताही पुरावा नव्हता। आता पोलिसांनी बॉडी ताब्यात घेतली, पंचनामा केला, बॉडी पोस्टमॉर्टमसाठी बंगळुरूच्या शासकीय रुग्णालयामध्ये पाठवलेली आहे आणि अज्ञात व्यक्तीच्या विरोधामध्ये हत्येचा गुन्हा दाखल केला होता। आता हत्या कोणी केली होती याच्यापेक्षाही अगोदर ती मयत तरुणी कोण होती हे जाणून घेणं गरजेचं होतं। पुरावा मात्र काहीच नव्हता। तपासासाठी पोलिसांनी एक पथक तयार केलं होतं। बेपत्ता तरुणीची माहिती काढली होती पण त्याचा काही उपयोग झालेला नाही। मयत तरुणीच्या अंगावरती ब्रँडेड कपडे, घड्याळ होतं आणि मयत तरुणी हाय प्रोफाईल असल्याचं सुद्धा समजत होतं आणि त्यामुळे पोलिसांनी मग मृतदेहाच्या कपड्याच्या आधारे तपासाला सुरुवात केली। तिच्याजवळ असणाऱ्या वस्तूच्या आधारे हा तपास चालू झालेला होता। मृत्यूचं गूढ फार गुंतागुंतीचं होत चाललेलं होतं। अनेक प्रयत्न करूनसुद्धा पोलिसांचे हात रिकामेच राहत होते। हाय प्रोफाईल हत्येसाठी 20 पोलिसांची टीम बनवण्यात आली होती। ज्या ठिकाणी मृतदेह सापडला त्या ठिकाणी अगदी बारीक सारीक गोष्टीसुद्धा शोधायला सुरुवात झाली होती, पाहायला सुरुवात झाली होती। घटनास्थळी एका कारच्या टायरच्या खुणा दिसून आल्या होत्या आणि घटनास्थळी फॉरेन्सिक टीम जी आहे ती पण आलेली होती। परिसरातील CCTV सुद्धा पोलिसांनी स्कॅन केलेले होते। CCTVमध्ये एक पांढऱ्या रंगाची स्विफ्ट कार तिथून जाताना दिसत होती पण नंतर त्या कारचं इतर CCTVमध्ये ती दिसलेली नाही किंवा फुटेज मिळालेलं नव्हतं आणि तिची नंबर प्लेटसुद्धा सापडत म्हणजे स्पष्टपणे दिसत नव्हती आणि त्याच्यामुळे पोलिसांना संशय त्या पांढऱ्या कारवरती होता। म्हणजे आता एवढाच पुरावा मिळाला की या ठिकाणी या म्हणजे मयत तरुणी जी आहे तिच्याजवळ एक पांढरी कार आलेली होती। ह्याच्या पलीकडे काहीही पुरावा, काहीही माहिती मिळालेली नव्हती। त्यानंतर मग पोलिसांनी दुसरा अँगल एक शोधला होता आणि तो होता मृतदेहाचे कपडे। तर त्या महिलेनं ब्रँडेड जीन्स, टी-शर्ट आणि टायटनचं महागडं घड्याळ घातलेलं होतं आणि सहसा खरेदी करणारी मंडळी जी आहेत, ब्रँडेड वस्तू ज्या आहेत त्या ज्या गोष्टी असतात त्या बिलिंगद्वारेच केलं जातं। असं रस्त्यावरती बसलेलं आणि तिथून घेतलेलं अशा गोष्टी त्या नव्हत्या, अत्यंत ब्रँडेड होत्या। त्यामुळे त्या शोधायला सुरुवात केली आणि त्या कपड्यावरून मग शोरूमशी संपर्क साधला होता। हे कपडे कोणी खरेदी केले होते, कधी खरेदी केले होते याची माहिती काढायला सुरुवात केली। आता हे सगळं अंधारामध्ये सुई शोधण्यासारखं होतं किंवा ऊँट के मुंह में जीरा शोधण्यासारखं होतं, तरीसुद्धा पण आता ते शोधायचं होतं आणि मग पोलिसांनी या शोरूममधून जवळजवळ
14,000 लोकांची माहिती मिळवली होती. आता डोक्याला हात लावायची वेळ आली, कारण 14,000 लोकांची माहिती काढायची, नंतर त्यांना कॉन्टॅक्ट करायचं आणि त्याच्यानंतर मग तुमच्यातलं कोणी मिसिंग झालं आहे का हे विचारायचं वगैरे वगैरे असं सगळं होतं. पण तपास करणं गरजेचं होतं. 14,000मध्ये म्हणजे पोलिसांनी आता त्या लोकांची ओळख करायला सुरुवात केली, कॉन्टॅक्ट करायला सुरुवात केली होती आणि जी काय माहिती मिळेल ती माहिती कलेक्ट करायला सुरुवात केली होती. आणि याच्यामध्ये मयत तरुणीनं घातलेली जीन्स जी आहे ती थोडीशी वेगळी होती आणि देशभरामध्ये 14,000 जीन्स तशा पद्धतीच्या गेल्या होत्या. पण आता यांनी मग शॉर्टिंग करायला सुरुवात केली की उदाहरणार्थ महिलांनी किती घेतलेल्या होत्या, त्यानंतर ही जी पॅन्ट आहे ती पॅन्ट कशा पद्धतीची आहे, तर मग त्या पॅन्टचा आकार, त्यानंतर त्या पॅन्टचा नंबर आणि ह्याच्यामुळे मग कमी होत 800पर्यंत ती संख्या पोहोचलेली होती. आणि या सगळ्यांशी पोलिसांनी संपर्क साधला होता. सगळ्यांना व्हॉट्सॲप ग्रुप तयार करून एकत्र करून त्या तरुणीचे फोटो पाठवलेले होते. कुणाच्या ओळखीचे असल्यास बंगळूर पोलिसांशी संपर्क साधा असं सुद्धा सांगितलेलं होतं. पण या सगळ्याचा निकाल शून्य लागलेला होता. पुन्हा पोलीस म्हणजे एवढा तपास करून 14,000मधून 800मधून तपास करत लक्षात आलं की ही ती तरुणी नाही किंवा त्या तरुणीचा काही तपास लागला नाही. पुन्हा एकदा नव्यानं सुरुवात झाली, पण पोलिसांनी काही याच्यात हार मानलेली नव्हती. आता जीन्सनंतर मग पोलिसांनी तिच्याकडे जे टायटनचं घड्याळ होतं त्याच्या माध्यमातून तपास सुरू केला होता. आता ते घड्याळ त्याच्याबद्दलच्या तपशील वगैरे काढायला सुरुवात केली. ते सुद्धा जवळजवळ 1,500 लोकांनी अशा पद्धतीचं घड्याळ खरेदी केल्याची माहिती मिळाली होती. मग पोलिसांनी ते सुद्धा क्रमांक मिळवले होते आणि त्यांच्या पण ग्रुप तयार केले आणि त्यांना पण सगळी माहिती वगैरे पाठवली होती. आणि असं असतानासुद्धा ते घड्याळ घेतलं आहे असं सांगणारं कोणी आलेलं नव्हतं किंवा ओळख काही निघालेली नव्हती. आणि पोलीस परत त्याच ठिकाणी आले, म्हणजे एवढा तपास करूनसुद्धा परत शून्यावरती आलेले होते. या सगळ्याच्या काळामध्ये मयत तरुणी जी आहे तिचं पोस्टमॉर्टम वगैरे करण्यात आलेलं होतं आणि अहवालामध्ये धक्कादायक माहिती समोर आली होती. या महिलेची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आलेली होती. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये तिच्यावर 22 वेळा वार करण्यात आले होते. प्रचंड रक्तस्राव झालेला होता. डोकंसुद्धा तिचं अगदी ठेचून काढलेलं होतं. चेहरा मोहरा तिचा बदललेला होता. आणि एक गोष्ट या पोस्टमॉर्टमच्या अहवालामध्ये समोर आली ती म्हणजे तिच्या शरीरावरती यस नावाचं एक अक्षर आहे, टॅटू आहे. आता पोलिसांनी ब्रँडेड घड्याळ बघितली, जीन्स बघितली, सगळ्यांचं तपास केला. त्यानंतर आता याच्यामध्ये यस नाव कोणाचं आहे का याचीसुद्धा चौकशी करायला सुरुवात केली. पण ही सुद्धा युक्ती काही कामी आलेली नाही. सगळे प्रयत्न निष्फळ ठरले. विमानतळाजवळ मृतदेह सापडलेला होता, त्यामुळे असाही एक अंदाज होता की ही तरुणी एकतर प्रवास करून आली असावी किंवा ती प्रवासाला जाणार असावी. म्हणजे तिनं एकतर ती कुठली तरी फ्लाईटनं ती आलेली असावी, म्हणजे त्या फ्लाईटचा त्याच्या नाव नंबर वगैरे मिळू शकतो, किंवा ती जाणार असेल पण तिचा अगोदरच मृत्यू झाला त्याच्यामुळे ती फ्लाईट तिची चुकलेली असेल. म्हणजे अशी कोणती फ्लाईट होती का की ज्याच्यामध्ये ती मोकळी गेली किंवा एक सीट खाली होतं वगैरे वगैरे, किंवा एखाद्या लेडीजचं नाव होतं, असं सगळी तपासणी केली. पण त्याच्यामध्ये सुद्धा किंवा त्या तरुणीची काही ओळख पटलेली नाही. म्हणजे एवढं सगळं पोलीस करत होते. आणि इकडं हिचा डेड बॉडी जी आहे, मृतदेह जो आहे तो साधारण 2-4 दिवस पोलिसांनी शवागृहामध्ये ठेवलेला होता. परंतु त्याची अवस्था अत्यंत विदीर्ण होती, वाईट होती. आणि आता 2 दिवस झाले, 4 दिवस झाले, जवळजवळ 10 दिवस झाले, तरीही काहीही सुगावा लागलेला नव्हता. आता पोलिसांना असंही वाटत होतं की ही जी तरुणी आहे ती तरुणी कदाचित वेगळ्या राज्यातली असावी आणि त्याच्यामुळे मग वेगळ्या राज्यामध्ये पण तपासाला सुरुवात झाली होती. आता या प्रकरणाच्या अवघ्या महिन्याभरापूर्वी, म्हणजे ही जी घटना घडली त्याच्या अगोदर 1 महिन्यापूर्वी बंगळुरू पोलीस निरीक्षक बी राममूर्ती यांच्या पथकाने एका चोराला पकडलेलं होतं. आता वास्तविक पाहता या घटनेचा आणि त्या चोराचा काही संबंध नव्हता, पण तरीसुद्धा बघा ज्या गोष्टीचा काही संबंध नाही त्याच्यामुळे कसे प्रकरणं उलगडत जातात. तर त्या चोराचं नाव होतं कार्तिक आणि याला कोलकाता या ठिकाणावरून अटक केलेली होती. त्याच्याजवळ 50 लाख रुपये किमतीचं सोनं सापडलेलं होतं. आता या प्रकरणामध्ये तसं म्हणजे काही संबंध वगैरे तर नव्हताच आहे, पण तरी कोलकाता पोलिसांना असं वाटत होतं की बंगळूर पोलिसांनी त्या चोराला कोलकात्याच्या पोलिसांच्या ताब्यात द्यावं. म्हणजे सापडला होता कोलकात्याला आणि तो कोणी पकडला होता बंगळूर पोलिसांनी. त्यामुळे कोलकाताच्या पोलीस त्यांना सांगत होते की तुम्ही त्याला आमच्या ताब्यात द्या.
बंगळूरचे जे इन्स्पेक्टर आहेत राममूर्ती यांना कोलकाता पोलिसांनी अनेक वेळा फोन केलेले होते. मात्र आता हे राममूर्ती जे आहेत ते या ठिकाणी ह्या तरुणीचा जो अज्ञात मृतदेह सापडला होता त्याचा तपास करत होते आणि प्रचंड टेन्शनचं काम होतं. म्हणजे अगोदर सगळं अगदी 14,000 लोक तपासले, नंतर 800, नंतर हे सगळं इतकं डोकं खाऊ काम होतं आणि त्याच्यामुळे यांनी त्या बंगळूरच्या पोलिसांनी ह्या कोलकाता पोलिसांचा एकही फोन उचललेला नव्हता आणि इकडं ते मृतदेहाचा शोध घेत होते. ती तरुणी कोण आहे, तिचे कुणी मर्डर केला असेल वगैरे वगैरे, पण तपासही जागेवरती ठप्प होता. पोलीस फक्त टेन्शनमध्ये होते. आता काही दिवस गेले, काही आठवडे गेले, तपास चाललेला होता, तपास चालू होता, पण सगळं शून्य होतं. आणि ऑक्टोबर 2019मध्ये परत कोलकाता या ठिकाणावरून न्यू मॉडेल टाउन पोलीस स्टेशनमधून बंगळूरचे इन्स्पेक्टर राममूर्ती यांना फोन आला आणि आता वैतागून मग त्यांनी हा फोन घेतला. मग दोघांनी अगोदरच्या चोराबद्दलची हस्तांतरित करण्यासाठीचे त्या मुद्दा जो होता त्याच्यावर चर्चा झाली. आता हे सगळं बोलणं चालणं झाल्यानंतर मग राममूर्ती यांनी सांगितलं, म्हटलं की तुम्ही इतक्या दिवस फोन करत होते पण मी तो फोन उचलला नाही, याचं कारण काय होतं. तर मग एक हाय प्रोफाईल तरुणीची डेड बॉडी त्यांना सापडली. म्हणजे बंगळूरला ती सापडलेली आहे, ओळख पटत नाही आहे आणि ती पटवण्याच्या नादामध्ये आम्ही होतो आणि त्यामुळे हा वेळ लागला की आम्ही फोन उचलला नाही, असं यांनी बंगळूर पोलिसांनी कोलकाता पोलिसांना सांगितलं. आता हे ऐकताच कोलकाता पोलिसांना सुद्धा क्लिक झालं की अरे, आमच्याकडे सुद्धा अशाच पद्धतीची एक तरुणी बेपत्ता झाली अशी तक्रार दाखल झालेली आहे. आणि मग त्या तरुणीचं वय साधारण 30च्या आसपासचं आहे आणि संदीप डे नावाचा एक व्यक्ती आहे, त्या व्यक्तीनं ती तक्रार दाखल केलेली आहे. आता या ठिकाणी लिंक जुळायला लागली होती. म्हणजे कोलकात्यामधली एक तरुणी, सेम त्या वयाची तरुणी तिथून गायब होते आणि या ठिकाणी एका तरुणीचा मृतदेह सापडतो. आणि ज्यावेळेस त्यांनी वर्णन केलं, कोलकाता पोलिसांनी जे वर्णन सांगितलं ते वर्णन आणि सापडलेली जी डेड बॉडी होती तिचं वर्णन याच्यामध्ये साम्य होतं. आणि संदीप डे यांनी त्याची पत्नी, म्हणजे ही जी तरुणी होती ती तरुणी त्यांची पत्नी आहे आणि ती बेंगलोरला गेलेली होती आणि ती विमानानं गेली होती आणि विमानानं येणार होती, ही सुद्धा माहिती दिली होती. आणि या सगळ्यावरून बेपत्ता आणि मयत या दोनही तरुणी एकच असल्याचं समोर आलं आणि त्या तरुणीची ओळख पटली. म्हणजे इतकं सगळं धावपळ करून, पळापळ करून, शोध घेऊन, रात्रीचा दिवस करून शेवटी त्या तरुणीची ओळख पटली. तिचं नाव आहे पूजा सिंह डे. कोलकाता या ठिकाणचं न्यू मॉडेल टाउन पोलीसच्या हद्दीमध्ये राहणारी ती एक मॉडेल होती, एक अभिनेत्री होती. इव्हेंट मॅनेजमेंटच्या ती कंपनीसाठी इव्हेंट मॅनेजमेंट वगैरेचं ती काम करत होती आणि तिची कुणीतरी क्रूरपणे हत्या केली होती. आता ती बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या पतीनंच दिलेली होती आणि त्या पतीचं संदीप नाव आहे आणि त्या संदीपचं यश हे त्या तरुणीच्या शरीरावरती गोंदलेलं होतं. आता हे बंगळुरू पोलिसांच्या लक्षात आलं. पूजा ही जुलैच्या शेवटच्या आठवड्यामध्ये एका कार्यक्रमासाठी बेंगलोरला गेलेली होती. अशा प्रकारे तिची ओळख पटलेली होती आणि त्याच सुमारास दिल्ली या ठिकाणावरून अली नावाचा एक व्यक्ती आहे, त्याचा बंगळूर पोलिसांना फोन आला. ज्या टायटन घड्याळाची छायाचित्र व्हॉट्सॲपवरती व्हायरल झाली होती ते घड्याळ यानंच काही महिन्यापूर्वी त्याच्या मैत्रिणीला म्हणजे पूजाला दिलेलं होतं आणि पूजाची त्यानंसुद्धा ओळख पटवली होती. म्हणजे अशा पद्धतीनं दिल्लीतला अली आणि कोलकात्यातला पूजाचा पती संदीप या दोघांकडून सुद्धा ओळख पटलेली होती. पण या ठिकाणी आता एक ट्रँगल समोर आलेला होता. कारण एक होता त्या महिलेचा पती आणि दुसरा होता त्या महिलेचा मित्र. आता तो मित्र इतका स्पेशल होता की तो मित्र हिला महागड्या गिफ्ट देत होता आणि त्या पूजाचा मर्डर झालेला होता. आता पुन्हा प्रश्न निर्माण झाला, ओळख तर पटली पण तिचा मर्डर कुणी केला होता. पुन्हा चौकशीला सुरुवात होते. मॉडेल पूजा सिंह आणि संदीप या दोघांचं साधारण 7-8 वर्षापूर्वी लग्न झालं होतं. त्यांना काही मूलबाळ नव्हतं. आता पूजानं तिचं मॉडेलिंगचं वगैरे इव्हेंट मॅनेजमेंट ही सगळी कामं तिची चाललेली होती आणि काही सिरियलमध्ये पण तिने छोटी मोठी कामं केलेली होती आणि काही कामानिमित्त ती इकडं तिकडं बंगलोरला, दिल्लीला वगैरे इकडं तिकडं फिरत असायची. आता या सगळ्या काळामध्ये पूजा आणि संदीप या दोघांच्यामध्ये अनेकदा वाद झालेले होते, भांडणं झालेली होती आणि ही माहिती पोलिसांना समजलेली होती. त्यामुळे पोलिसांचा पहिला संशय होता तो पतीवरती होता. कदाचित पूजा आणि अली ह्या दोघांच्यामधले जवळीक जे आहे
ती पतीला समजली आणि त्यानंतर आता आपल्या पत्नीच्या परपुरुषाशी जवळचे संबंध आहेत हे पाहून पती पिसाळला आणि त्यानं संतापून आपल्या पत्नीची हत्या केली होती किंवा दुसऱ्या कोणाच्या तरी माध्यमातून त्यानं हे करायला लावलेलं आहे असा तपासकर्त्यांना संशय यायला लागला होता. आणि याच्यामुळे मग पूजा सिंहचा पती संदीप डेची चौकशी कसून घासून पुसून चौकशी सुरू झाली होती. घटना घडली त्यावेळेस हा बाबा कुठं होता, तो कोणाच्या संपर्कामध्ये होता, यानं कोणाला सुपारी तर दिली नाही ना, याचं अकाउंटचं वगैरे वगैरे अशा सगळ्या गोष्टी पोलिसांनी तपासल्या होत्या. सगळ्या बाजूंनी त्याला तपासून घेतला होता. अनेक दिवस तपास केला होता पण त्याच्या विरोधामध्ये कोणताही पुरावा सापडला नाही. त्यामुळे पती निर्दोष होता. आता पोलिसांचा दुसरा संशय आला तो पूजाचा मित्र अली याच्यावरती. आता या अलीनं तिला टायटनचं घड्याळ भेट दिलेलं होतं. त्याची चौकशी केली पण तिथेही काही फायदा झाला नाही. त्याच्या विरोधामध्ये कोणताही पुरावा आढळला नाही. उलट त्या अलीनं स्वतः पोलिसांना फोन करून पूजाबद्दल माहिती दिलेली होती आणि त्यामुळे आता या प्रकरणाचा गुंता अजूनच वाढलेला होता. पश्चिम बंगालच्या कोलकातामध्ये राहणारी पूजा हिची बंगलोरमध्ये हत्या होते आणि कुणी केली हत्या हे मात्र कळत नाही. जो पहिला संशयित होता पती तो निर्दोष होता. दुसरा संशयित होता प्रियकर किंवा मित्र म्हणू आपण, तो सुद्धा निर्दोष होता. मग परत आता फिरून 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 तपास जागेवरती आलेला आहे. आता या काळामध्ये तपासकर्त्यांनी पूजा सिंहचा फोन नंबर जो आहे तो तपासला होता, त्याचे कॉल डिटेल्स काढलेली होती आणि मग तिने शेवटचा फोन कोणाला केला होता, का केला होता, ती कुठं गेली होती, तिचं लोकेशन काय होतं याच्या सगळ्याची माहिती घ्यायला सुरुवात केली. त्याच्यामध्ये काही संशयास्पद बाबी आढळल्या होत्या. आता यावेळी तिचा पती जो आहे त्यानं अशी माहिती दिली होती की 29 जुलै 2019 रोजी 2-3 दिवसासाठी पूजा कोलकात्यावरून विमानानं बंगलोरला आली होती. इव्हेंट मॅनेजमेंटचं काम होतं आणि ती एका हॉटेलमध्ये थांबलेली होती. आता ही माहिती मिळाली त्याच्यानंतर पोलिसांनी त्या हॉटेलची माहिती काढली. पूजा ही 29 जुलै 2019 रोजी बेंगळूरमध्ये पोहोचली हे CCTVमध्ये दिसत होतं. त्यानंतर विमानतळावरूनच तिनं ॲपद्वारे कॅब बुक केलेली होती. कॅबमधून ती सहारा पॅव्हिलियन हॉटेल या ठिकाणी पोहोचलेली होती आणि पोलिसांनी मग हॉटेलमध्ये पोलीस गेले. त्यांनी हॉटेलच्या स्टाफची चौकशी केली, तिथलं CCTV फुटेज तपासलं. तर तिच्याबरोबर ती कुणी आलं होतं का, ती कोणाबरोबर ती गेली होती का वगैरे वगैरे माहिती काढली होती. पण ती एकटीच खोलीमध्ये आली होती आणि तिला भेटायला कुणीही आलेलं नव्हतं. म्हणजे इथं पण असं कोणी संशयास्पद आढळत नव्हते. मग प्रश्न पुन्हा निर्माण झाला होता तो म्हणजे बाबा हिला मारलं नक्की कोणी आणि तिला का मारलं. पोलिसांनी हॉटेलमध्ये पोहोचल्यानंतर CCTV पुन्हा एकदा बघितले. त्यावेळेस चेक इन करताना 30 जुलै 2019 रोजी ऑनलाईन कॅब बुक करून ती मीटिंगला गेली होती. म्हणजे सुरुवातीला तिनं कॅब केली, ती कॅब करून हॉटेलला आली, पुन्हा कॅब केली आणि ती मीटिंगला गेलेली आहे. पण ज्या दिवशी तिनं चेकआउट केलं होतं त्या दिवशी तिनं दुपारी पण कॅब केली होती. पण नंतर मात्र तिनं म्हणजे ऑनलाईन कॅब केलेली नव्हती, तर डायरेक्ट त्याला फोन केलेला होता आणि त्या कॅबवाल्याला बोलवलेलं होतं. आणि त्याच्यामुळे मग आता पोलिसांची नजर त्या कॅबवरती पडली होती. तो कॅबवाला कोण आहे त्याची माहिती काढली आणि त्याची कॅब वगैरे सगळे डिटेल काढायला सुरुवात केली होती. आता पोलिसांनी ज्यावेळेस या कॅबवाल्याची माहिती काढली आणि कॅबची माहिती काढली त्यावेळेस एक गोष्ट क्लिक झाली, ती म्हणजे तिचा मृतदेह सापडला होता त्या ठिकाणी 4 चाकी गाडीचं निशाण होतं आणि CCTVमध्ये सुद्धा अशाच पद्धतीची पांढऱ्या रंगाची गाडी होती आणि त्यामुळे पोलिसांचा संशय गेला तो कॅब चालकावरती. आता त्यानं म्हणजे सुरुवातीला त्या पूजानं कॅब ऑनलाईन बुक केली होती, त्यामुळे पोलिसांनी त्या तांत्रिक बाबी तपासल्या होत्या, त्याच्या सगळ्या डिटेल काढलेल्या होत्या, त्याच्यापर्यंत पोहोचले होते. त्याचं नाव होतं 22 वर्षाचा नागेश, हा बंगळूरमध्ये राहत होता. आता पोलिसांनी त्याचा शोध घेतला आणि त्याला काही दिवसात ताब्यात घेतलं. 23 ऑगस्ट 2019 रोजी म्हणजे पूजाचा मृतदेह सापडल्यानंतर तब्बल 23 दिवसांनी पोलिसांनी कॅब चालकाला अटक केलेली होती आणि अगोदर पोलिसांचा संशय म्हणजे पतीवरती होता, पण तपास केला तो निर्दोष आढळला. त्यानंतर त्या मित्रावरती संशय होता, तपास केला तो निर्दोष आढळला. आता कॅब चालकाला ताब्यात घेतलं होतं, त्याचा तपास सुरू झाला होता आणि तो सुद्धा सांगत होता की मी मॅडमनं सांगितलं त्या ठिकाणी तिला सोडून आलो होतो, त्याच्यानंतर पाठीमागं काय झालं मला माहीत नाही. आता तपासकर्ते तर तपास करत होते, मात्र या हत्येशी आपला काहीच संबंध नाही असं तो सांगत होता.
तपासकर्त्यांनी मग त्याला पोलिसी खाक्या दाखवला आणि इतक्या दिवस पोलीस ज्याचा तपास करत होते, धावपळ करत होते, त्याचं फळ त्यांना मिळालं होतं. या कॅब चालकानंच पूजेची हत्या केली होती. पण पुन्हा प्रश्न हा निर्माण होतो, तो म्हणजे की यानं हत्या का केली? यांच्यामध्ये काही भांडण होतं का? तर बिलकुल नाही. बरं, ह्याला कोणी सुपारी वगैरे दिली होती का? बिलकुल नाही. बरं, यानं त्या तरुणीवरती अत्याचार वगैरे केले होते का? किंवा त्याची तशी मानसिकता होती का? बिलकुल नाही. बरं, याच्या अगोदर काय ओळख पाळख वगैरे काय होती का? बिलकुल नाही. मग या बाबानं हत्या का केली? या प्रकरणाचा शेवट कसा झाला? तर पूजा सिंहनं 30 जुलै रोजी दुपारी ऑनलाईन कॅबनं म्हणजे ती ॲपनं कॅब बुक केली होती. नागेश आला, त्यानंतर तिला मीटिंगला वगैरे घेऊन गेला आणि या काळामध्ये त्या पूजाची आणि नागेशची ओळख झाली. आता तो नागेश जो आहे तो वागायला बोलायला अत्यंत विनम्र वाटत होता आणि त्यामुळे त्या पूजानं त्याचा मोबाईल नंबर वगैरे घेतला आणि त्याला सांगितलं की रात्री उशिरा विमानतळावर तिला जायचं आहे किंवा पहाटे तिला जायचं आहे आणि त्यासाठी मग ती म्हटले की मी कॅब बुक करण्यापेक्षा तू डायरेक्ट माझ्याकडं ये. आणि त्यानं पण सांगितलं तुम्ही मला 1200 रुपये द्या, मी डायरेक्ट गाडी घेऊन येतो. अशा पद्धतीनं त्यांचं ते डील ठरलं होतं आणि हाच निष्काळजीपणा या पोरीला भोवलेला होता आणि ती सगळ्यात मोठी चूक तिची होती. 30-31 जुलैच्या मध्यरात्री साधारणपणे 3-3:30च्या आसपास नागेश जो आहे तो पूजाला घेण्यासाठी हॉटेलमध्ये आला. पूजाच्या पेहरावावरून ती अत्यंत श्रीमंत आणि मोठ्या घरातली आहे असं याला वाटत होतं आणि त्यावरूनच मग या नागेशची तिच्यावरती नजर फिरली. नागेशनं तिला एकटी बघत लुटण्याचा निर्णय घेतला होता. वास्तविक पाहता हा जो नागेश आहे त्यानं कार घेतली होती कर्जावरती आणि पैशाच्या अभावी त्या कारचा EMI थकलेला होता, बाउन झालेला होता. त्याला पैशाची गरज होती, घरची परिस्थिती नाजूक होती. अशा परिस्थितीमध्ये त्यानं पूजाला पाहिलं आणि मग तिला लुटण्याचा त्यानं निर्णय घेतला होता. हॉटेलमधून दोघंही विमानतळाच्या दिशेनं ते निघाले. आता रात्र जास्त होती, पहाट होती, त्यामुळे पूजा जी आहे ती गाडीमध्ये झोपली होती. म्हणजे रस्ताही बराच लांबचा होता. आता पूजा गाढ झोपलेली आहे, यामुळे यानं निर्जन ठिकाणी गाडी थांबवली आणि झोपलेली पूजा जी आहे तिच्या डोक्यामध्ये लोखंडी रॉडनं हल्ला केला. त्यामुळे ती बेशुद्ध झाली. यानंतर त्यानं सामानाची चोरी करायला सुरुवात केली. याच काळामध्ये तिला पुन्हा शुद्ध आली आणि यावेळेस मग ती आरडायला लागली, ओरडायला लागली. नागेश घाबरला आहे आणि मग त्यानं पुन्हा तिच्या डोक्यामध्ये वार केले आणि ती मूर्छित पडलेली आहे. आता त्याला वाटलं ती पूर्ण बेहोश झालेली आहे आणि त्यानंतर तिच्या अंगावरची सगळी ज्वेलरी त्यानं काढायला सुरुवात केली, बॅगेतले पैसे काढायला सुरुवात केली आणि पुन्हा तिला जाग आली आणि ती बचावासाठी ओरडायला लागली आणि मग यानं त्याच्याजवळचा चाकू काढला आणि तिच्या कमरेवरती, तिच्या पोटावरती, तिच्या हातावरती वार करायला सुरुवात केली आणि तिच्या शरीराला चिरा पाडल्या अक्षरशः आणि रक्तस्रावामुळे ती त्या ठिकाणी कोसळली, जमिनीवरती पडली. त्याच्यानंतर मग त्यानं बाजूला पडलेला दगड होता, विटा होत्या, त्या घेतल्या आणि तिचा चेहरा ठेचून काढला आणि तिच्याकडचं जे काही साहित्य होतं ते सगळं त्यानं घेतलं आणि त्यानंतर तिथून तो फरार झाला. काही तासांनी 31 जुलै 2019 रोजी पहाटे 5 वाजता शेतकरी मुनिराजू त्या ठिकाणी त्यानं बघितलं आणि पोलिसांना कळवलं आणि हत्येची बाब समोर आली होती. आता या नागेशनं पूजाच्या वॉलेटमधून काही पैसे काढलेले होते आणि चोरलेल्या सगळ्या वस्तू त्यानं त्याच्या बहिणीला भेट म्हणून दिलेल्या होत्या. मॉडेल पूजा सिंह डे हिच्या हत्येप्रकरणी आता गुन्हा दाखल झालेला होता आणि जवळपास 1.5-2 महिन्यानंतर हे सगळं उघडकीस आलेलं होतं. या प्रकरणी नागेशला ताब्यात घेतलं होतं. आता हा जो बाबा आहे त्याला 2 वर्ष काही जामीन मिळाला नव्हता, तो जेलमध्ये होता. 2 वर्षानंतर 15 मार्च 2021 रोजी पोलिसांनी या प्रकरणी आरोपपत्र दाखल केलं होतं. त्याच्याविरुद्ध खटला सप्टेंबर 2021मध्ये सुरू झाला होता. मात्र त्यापूर्वी त्याच काळामध्ये हा तुरुंगामध्ये होता आणि त्याला अन्नातून विषबाधा झाली आणि त्याच्यामध्ये मृत्यू झाला, तो मेला. अशा पद्धतीनं ज्यानं एका निष्पाप तरुणीचा जीव घेतला होता त्या नराधामाचा विषानं तडफडून मृत्यू झाला होता. या सगळ्यामधून आपल्याला धडा काय मिळतो? कोणत्याही अनोळखी माणसावर कधीही विश्वास ठेवू नका. कुठेही दूरवर जाताना अनोळखी व्यक्तीच्याबरोबर एकट्यानं प्रवास करू नका. ऑनलाईन माध्यमातून बुकिंग झाली तरीसुद्धा जर समजा बुकिंग केली आणि काही कॅब आली काय आलं तरीसुद्धा नंतर मग त्या व्यक्तीचा फोन नंबर घेऊन मग पर्सनली त्या व्यक्तीला बोलवणं अशा गोष्टी करू नका. ऑनलाईन काम केलं ऑनलाईनच करा, कारण त्याच्यामुळे सगळ्या डिटेल ज्या आहेत त्या सगळीकडे असतात.
पण पूजानं जी चूक केली, म्हणजे आपणही बऱ्याच वेळा अशीच चूक करतो की एकदा कॅब बुक करतो आणि नंतर फोन नंबर घेतो आणि नंतर कॉन्टॅक्ट करतो आणि समोरच्या व्यक्तीचं म्हणजे आपल्याला माहीत नसतं की ती नक्की कोण आहे, काय आहे आणि तरीसुद्धा फक्त काही वेळासाठी आपण एकत्र असतो आणि त्यावरती विश्वास ठेवला जातो आणि काही चुकीच्या घटना घडू शकतात. त्याच्यामुळे ज्या ॲप आहेत त्याच्यावरूनच बुक करा आणि स्वतःची काळजी घ्या, आपल्या जवळच्यांची काळजी घ्या. बरं, आता याबद्दलचं तुमचं मत काय आहे ते सुद्धा मला जरूर कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.